हॅलो ऑल, आम्ही चाललोत अलिबागला घरी झिराडला. तर खूप पाऊस पडत होता. सॅटर्डे संडे गेलेलो आणि हे आहेत आमचे सारथी जे गाडी चालवत आहेत आणि पाठी बसलेला अद्वय. आणि नंतर आम्ही कर्नाळ्याला पोचलो. कर्नाळ्याला खूप पाऊस पडत होता. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि किती मस्त वातावरण झालं आहे, वाव. आणि नंतर इथे त्विषा नाचत होती, किती आगाऊगिऱ्या करते काय सांगू मी तुम्हाला. आणि नंतर आलो पेजारीला. आम्ही थांबलो थोडा वेळ वडापाव घेण्यासाठी. इथे मस्त वडापाव भेटतात, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही जाताना. आणि नंतर पोचलो कार्ली खिंडीत. तर हा आहे नवीन कार्ली खिंडी, ते आपलं कणकेश्वर फाटेपर्यंतच रोड मस्त झालं आहे. फक्त थोडे थोडे पॅचेस बाकी आहेत, ते नंतर होतीलच मे बी पाऊस कमी झाल्यावरती, बघू कधी होत आहेत ते. आणि नंतर आम्ही थांबलेलो झिराडला, कारण का आम्हाला घ्यायचे होते गळ माशी पकडायला जायचं होतं अद्वैला, आणि जे काही होऊ नाही शकलं कारण का खूप पाऊस पडत होता. आणि नंतर आम्ही पोचलो घरी. तर ही आहे आमच्या घरची वाट, कारण का आमचं घर आहे शेतावर. तर हा मस्त राब झालेला आहे सर्वांचा इथे. आणि आता थोड्या दिवसांनी लावणी पण चालू होईल, तेव्हा मी मस्त ब्लॉग करेन, तेव्हा टाकेन, तुम्हाला सर्वांना बघायला भेटेल. आणि नंतर इथे त्विषा सॉरी कुत्र्याला बघते. आणि हवं कसं मस्त राब झालेला ग्रीन ग्रीन. आणि नंतर त्विषा काठी घेऊन मांजरांची इथे मस्ती करत होती. इथे ती बसायचं ट्राय करते पण तिला बसता येत नव्हतं. आणि हा तर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, हे कणकेश्वरचं डोंगर आहे आमच्या पाठून आणि पुढच्या बाजूने दिसतं हे. आणि नंतर निघालो आम्ही पनवेलायला. तर दोन्ही साईडला पाणी साठलेलं, पण रोडला तेवढं पाणी नव्हतं येण्यासाठी. चांगलं होतं, ट्रॅफिक पण नव्हतं.